श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाचे असेच प्रेमळ संदेश आपल्याला मिळायला हवे यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे श्री स्वामी समर्थ आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे श्री स्वामी समर्थ आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा श्री स्वामीच आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामीच आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामीच आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे ना त्यांना किनाऱ्यावर आणणारे आपले स्वामीच आहेत. सर्व करता आणि करविता म्हणजे आपले स्वामीच आहेत. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, स्वामीवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मी स्वामीचरणी एवढीच प्रार्थना करेल की स्वामी तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी राहो. तुमच्या मनातील इच्छा सर्व मनोकामना पूर्ण हो, हीच माझ्याकडून श्री स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अडचणी आपल्याला जास्तीच मोठ्या वाटू लागतात. आपण शांत राहिल्यावर त्याच अडचणी कमी कमी होतात आणि संयम ठेवला की त्याच अडचणी संपून जातात. त्यासाठी परमार्थाचे आभार मानले तर त्याच अडचणी आनंदात बदलून जातात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा. ते सर्व काही आपल्यासाठी चांगलेच करणार आहेत. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कोणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष्य साध्य होतं ना आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेकडे वाटचाल करत राहावी. यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर वाहत्या पाण्यामुळे त्यात जो काही कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. हे मात्र खरं आहे. स्मरण करता समोर उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात तेच म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि जे आपल्या भक्ताचे अनंत पाप आपल्या झोळीत घेतात. सुखदुःखाच्याही पलीकडे अंतिम सत्य म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. एवढं मात्र लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून इथून पुढचं जीवन नक्कीच नष्ट करू नका. पण पुढं आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून आपण जीवन जगायला सुरुवात करावी. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. जीवनच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते. आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो. आपल्याला चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळे चांगली सवय लागते आणि चांगल्या स्वभाव बनतो. स्वभाव चांगला झाल्यामुळे आपल्याला सभ्य प्राप्त होते. साध्य प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आनंद मिळते आणि सर्व सुख मिळते. श्री स्वामी समर्थ. असे स्वामी चरित्र ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.